हॅलो स्टुडंट, स्वागत आहे तुमचं ओमकार मॅथ्स अड्ड्यामध्ये. आजपासून आपली 7th स्टँडर्डची न्यू बॅच सुरू होणार आहे. त्यामध्ये आपला फर्स्ट लेसन आहे जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन. जॉमेट्रिकल म्हणजे आपल्याला माहिती आहे ज्याच्यामध्ये शेप्स वगैरे आपण त्याची स्टडी करतो. कन्स्ट्रक्शन म्हणजे बांधकाम. आपण तुम्ही ऐकता घरचं कन्स्ट्रक्शन चालू आहे, रोडचं कन्स्ट्रक्शन चालू आहे, म्हणजे बांधकाम. आता जॉमेट्रीमध्ये आपण बांधकाम बघणार आहोत. जे काही अँगल्स राहते, ट्रायंगल्स राहते, ते कसे फॉर्म होतात ते बघू. त्यामध्ये पहिला पॉईंट आहे अँगल बायसेक्टर आणि सेकंड पॉईंट आहे परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ लाईन सेगमेंट. अँगल बायसेक्टरमध्ये अँगल आहे म्हणजे त्याचा बायसेक्टर काढायचा आहे. अँगल असल्यावर अँगल्सवरच आपण काम करणार आहोत, राईट. आता बायसेक्टर म्हणजे काय? एक अँगलला दोन इक्वल पार्टमध्ये डिवाईड करणे. बायसेक्टरचं काम काय असते किंवा काम काय करते? तो एका अँगलला दोन वेगळ्या सेम अँगलमध्ये डिवाईड करणे. म्हणजे आता समजा हा 90चा अँगल आहे, राईट. 90चे अर्धे किती होते? 45. मग बायसेक्टर काय काम करणार? त्याला डिवाईड करणार. कशामध्ये? दोन वेगळ्या अँगलमध्ये. हा 45चा राहणार, हा पण 45चा राहणार. हे काम करणार बायसेक्टर, म्हणजे एका अँगलला दोन वेगळ्या अँगलमध्ये डिवाईड करणे सेम मेजरमेंटमध्ये. आता ते करायचं कसं? आता तुम्ही चॉप घ्या. त्याला काय तुम्ही कंपास म्हणता की चॉप म्हणतात? आता आपण एक अँगल घेतला, राईट. आता हा चॉपच समजा तुम्ही, ठीक आहे. हा चॉप, हे लोखंडी टोक आणि हे आपलं पेन्सिलवालं या कॉर्नरमध्ये ठेवायचं. एक छोटंसं डिस्टन्स घ्या, नॉर्मल डिस्टन्स. जास्ती मोठं पण नाही, जास्ती छोटं पण नाही, नॉर्मल डिस्टन्स घ्या. त्याच्यामध्ये या कोणत्यावर ठेवा लोखंडी टोक. इथे एक करा, याच्यावर एक करून टाका. ओके. आता आपल्याला 2 पॉईंट मिळाले. आणखी सेम तेच प्रोसेस, तेच डिस्टन्स ठेवा. डिस्टन्स बदलवायचं नाही, चॉपचं वगैरे डिस्टन्स बदलवायचं नाही. तिथे आता लोखंडी टोक या याच्यावर ठेवा जे आपण इथे 2 मार्क्स केले आहे. तिथे इथे एक, इथे एक. तेच सेम पॉईंटमधून आपण एक घेतला. आता तुम्ही इथं बघून राहिले इथे क्रॉस मिळालं. आता काय करायचं? हा जो आपला अँगलचा आहे कोणता, त्या पॉईंटमधून आता माझी थोडी इकडे गेली, ही सरळ लाईन काढून घ्यायची. त्याला म्हणतो आपण, आता हे काय झाली? अँगल बायसेक्टर. समजा हा 40चा अँगल असेल, हा जो पूर्ण अँगल आहे 40चा, हा कितीचा असं ना 20, हा 20चा. याला म्हणतो आपण अँगल बायसेक्टर, ठीक आहे. आता आहे परपेंडिक्युलर बायसेक्टर. परपेंडिक्युलर बायसेक्टर काय करतो? हे आता जे लाईन सेगमेंट आहे त्याच्या सेंटरमध्ये एक परपेंडिक्युलर लाईन सेक्टर. म्हणजे परपेंडिक्युलर म्हणजे कसं? हे लाईन आहे, याला परपेंडिक्युलर म्हणजे हे जे लाईन परपेंडिक्युलर आहे इथे काय? इथे 90चा अँगल फॉर्म होतो. म्हणजेच तो काय? परपेंडिक्युलर. समजा इथं कोणी राहिलं, आता एक लाईन आहे, हे अशी लाईन केली, इथे 90चा असेल तर हे लाईन परपेंडिक्युलर आहे लाईनला, सेगमेंटला. ओके. तर हे सेंटरमध्ये करायचं काम परपेंडिक्युलर बायसेक्टर करते. आता ते कसं करायचं ते पण खूप इझी आहे. आता तुम्हाला यासाठी, कारण की तुम्ही आता 7th स्टँडर्डमध्ये गेले आहे, तर हळूहळू तुमची लेवल, ऑब्व्हियसली स्टडीची लेवल पण हाय होणार आणि थोडी डिटेलिंगमध्ये येणार. आता सेम चॉप घेतला आपण. आता जेवढं, आता हे समजा 5 सेंटीमीटरचा सेगमेंट आहे, ठीक आहे. 5 सेंटीमीटरची म्हणजे सेगमेंट आहे. तर काय करायचं? डिस्टन्स घ्यायचा थोडा अर्ध्यापेक्षा जास्ती. आता अर्धा काही याचं येईन, ते याच्यापेक्षा थोडा जास्ती डिस्टन्स घ्यायचा, ठीक आहे. हा जो डिस्टन्स घेतला, हा इथे एक वरती एक करायचं. इथे आता इथे कुठंतरी येऊन राहिलं, माझ्या हाताने येऊन राहिलं. आणि सेकंड तेवढंच डिस्टन्स काय करायचं? इथे ठेवायचं. हे इथे कुठंतरी येऊन जाणार. ओके. आता माझ्या सेंटरने येऊन राहिलं कारण मी हाताने करून राहिलो होतं. आणि तेच सेम डिस्टन्स मग आणखी खाली घ्यायचं, असं येणार. मग आणखी इकडून गेलं तर असं कुठंतरी येणार. मग काय करायचं? या पॉईंटमधून या पॉईंटमध्ये ऑटोमॅटिकली लाईन चालली जाते. हे थोडी हेकडी दिसून राहिली, पण तुम्ही जेव्हा कराल हे तेव्हा बरोबर 90 डिग्रीचं इथं फॉर्म होते. हे असं मी आता छोटेसे इथे केली. इथं काहीतरी येणार असं, ही सरळ लाईन अशी फॉर्म होते. याला काय म्हणतो आपण? परपेंडिक्युलर बायसेक्टर. दोन वेगळ्या सेम याच्यामध्ये त्याला डिवाइड करते आणि लाईन बिलकुल 90च्या डिग्रीमध्ये त्याला क्रॉस होते. ओके. आता आपण 1-2 प्रॉपर्टी आहे ते बघू. आपली प्रॉपर्टी कोणती आहे? आता प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल.
आता अँगल बायसेक्टर बघितलं, आता ट्रायंगल बायसेक्टर. तर ट्रायंगल बायसेक्टर म्हणजे कसं, सेम तेच प्रोसेस आहे, फक्त आपल्याला इथे 3 अँगलचं बायसेक्टर काढावं लागेल. दिसायला किचकट राहणार, पण जर पद्धतशीर गेलं ना बिलकुल इझी आहे. काय केलं, सेम तेच मेथड बायसेक्टरची. अँगल बायसेक्टर म्हटलं ना, तर अँगल म्हणजे अँगलचे बायसेक्टर काढा. आता आपल्याला 3 अँगल आहे, सेम तेच प्रोसेस. पहिले एक एक अँगलचं बायसेक्टर काढून घ्या. घेतला डिस्टन्स, इथे एक, इथे एक मिळालं. सेम तेच डिस्टन्स घेऊन मग आणखी एक बाहेर काढून घ्या. जर तुम्ही पद्धतशीर केलं तर बिलकुल तुम्हाला एक क्रॉस मिळणंच आहे, बिलकुल. मग काय करायचं, हे लाईन इथून या अँगलचा बायसेक्टर झाला. सेम आता वरच्या, आता इथे आता तुम्ही चॉप ठेवलं तर इथे कुठंतरी येणार आणि इकडे कुठंतरी येणार, राईट. आता इथून मग आणखी इथे ठेवलं तर इथे कुठं याचा पॉईंट मिळाला, खाली कुठंतरी मिळणार. मग इथून एक बायसेक्टर काढून घ्या. आता या अँगलचा झाला इथून, तर इथे एक अँगल सेम तोच डिस्टन्स कुठंतरी इथे मिळून जाणार तो. तर या याच्यातून आता मला थोडं हेकडं वाकडं गेलं आहे, इथून कुठेतरी असा एक पॉईंट मिळतो, ठीक आहे. एक असा पॉईंट इथे मिड पॉईंट मिळतो. आता हे जे लाईन जे एका पॉईंटमधून, हे जे 3 बायसेक्टर आहे ते एका पॉईंटमधून क्रॉस होऊन राहिला, त्याला काय म्हणतो आपण, कॉन्कुरंट. आणि हा जो पॉईंट आहे कॉन्कुरन्स, त्याला म्हणतो इन सेंटर, पॉईंट ऑफ कॉन्कुरन्स. इज कॉल्ड इन सेंटर, ठीक आहे. हे जे 3 बायसेक्टर एकाच पॉईंटमधून जात आहे, क्रॉस होत आहे, त्याला म्हणतो आपण कॉन्कुरंट. आणि जो पॉईंट ऑफ कॉन्कुरन्स आहे त्याला म्हणतो इन सेंटर. हे आहे बायसेक्टर. काय केलं आपण, सेम तेच प्रोसेस केली, 3 अँगल वेगळ्या वेगळ्या अँगलचे बायसेक्टर काढले. तुम्हाला इथे एक पॉईंट मिळतो, त्याला म्हणतो आपण पॉईंट ऑफ कॉन्कुरन्स इज कॉल्ड इन सेंटर, ठीक आहे. आता तुम्ही बघाल, हे जे एक 90चा जर अँगल निघते त्याला आपण म्हणतो, म्हणजे त्यांचं सर्वांचं डिस्टन्स करा ते सेम राहतं. आपण इथं असं एक काढला, अशी डिस्टन्स काढलं, त्या पॉईंटपासून तर इथपर्यंत जे काही डिस्टन्स राहते ते राहते सारखं, बिलकुल सेम राहते. ओके. आता फॉर एक्झाम्पल अशी एक काढली मी रेष, OZSP, म्हणजे ZOचं ZO इक्वल टू ZP इक्वल टू ZS. त्यांचं डिस्टन्स कसं राहणार, सेम राहणार. आता आपण आणखी एक प्रॉपर्टी आहे ते बघू. नेक्स्ट प्रॉपर्टी आहे प्रॉपर्टी ऑफ परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ द साइड ऑफ अ ट्रायंगल. आता इथं परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे, म्हणजे परपेंडिक्युलर आपण सेगमेंटचा यूज करून आपण काढतो त्या बिलकुल मधात 90 डिग्रीचा अँगल. मग सेम तेच काय करायचं, एक एक साईडचा आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा. परपेंडिक्युलर बायसेक्टर कसं सांगितलं होता, जे सेगमेंट आहे त्याचा अर्धा डिस्टन्स घ्यायचा, अर्ध्यापेक्षा जास्ती डिस्टन्स घेतला. आता इथे कुठंतरी येणार, याचं इकडून घेतलं तर इथे कुठून तरी येणार. आता समजा हे सेंटर पकडलं आपण, सेंटरमधून एक असा बायसेक्टर, राईट. आता या सेगमेंटचं झालं. आता या सेगमेंटचं याचा पण एक डिस्टन्स घेतला, हा कुठेतरी इकडे येणार, तुम्ही घेतला कुठेतरी इकडे येणार. ठीक आहे, हा इथे भेटत आहे कुठेतरी. आता मी फक्त वन साईडच काढले, तुम्ही दोन्ही साईड पण काढाल, ठीक आहे. इकडे वरती आता मी फक्त एक साईड काढला, हा सेम डिस्टन्स इकडे पण काढून घ्याल. तुमच्याकडे तर जॉब आहे, मी इथे केलं तर ते घसरणार, म्हणून मी काही यूज करून नाही राहिलो. आता ह्या सेगमेंट झाला, आता इथे पण, आता हा इकडे कुठेतरी, हे पण असं एक सेंटर भेटून जाणार, राईट. आता याचा पण हा झाला परपेंडिक्युलर बायसेक्टर. आता तुम्ही ते बघत असाल, इथे एक तुम्ही इंटरसेक्शन होणार, म्हणजे आपण आत्ता आधी म्हटलं होतं कॉन्कुरंट वगैरे तसं, तर इथे पण एक पॉईंट मिळणार. आता
आता फॉर एक्झाम्पल आपण इथे सी घेऊन घेऊ, ठीक आहे. आता तुम्ही बघाल की हे जे डिस्टन्स आहे सी पर्यंत ते राहणार बिलकुल सेम. आता जसं इथे देऊन आहे पॉईंट एक्स वाय आणि झेड. आता ह्या सीचं आता सी टू झेड एक्स पर्यंत जे राहणार ते डिस्टन्स सेम राहणार बिलकुल. मेजरमेंट इथे लिहिलं पण आहे. द मेजरमेंट डिस्टन्स बिटवीन सी अँड द वर्टायसेस ऑफ द ट्रायंगल. वर्टायसेस म्हणजे हे कोणते मेजरमेंट राहणार सेम, म्हणजे सी एक्स इक्वल टू सी वाय इक्वल टू सी झेड. लावून तो सर्कम सेंटर खाली दिला पण आहे पॉईंट. सर्कम सेंटर त्याला आपण म्हणतो सर्कम सेंटर. जे कॉन्कुरंट आहे आपले, जे 3 बायसेक्टर होत आहे, या पॉईंटला काय म्हणतो आपण सर्कम सेंटर. म्हणजे ह्या सर्व वर्टायसेस पासूनचं ते सी पर्यंत डिस्टन्स कसं आहे सेम आहे. हे होती सेकंड प्रॉपर्टी. आता आपण याच्यावरचा जो प्रॅक्टिस सेट आहे ते बघू. प्रॅक्टिस सेट 1 त्याचा मधला फर्स्ट क्वेश्चन काय आहे, आपल्याला मेजरमेंट दिलं आहे, त्याचे सेगमेंट काढून त्याचं परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचं आहे. आता इथे 3 दिले आहे, मी एक सॉल्व करतो, बाकी 2 तुम्हाला होमवर्क, कारण की इझीच आहे. कारण मी पूर्ण करत बसलो तर व्हिडिओ थोडा मोठा होऊन जाणार म्हणून. आता मी सेकंडवाला घेतो. पहा, पहिले स्केल घ्यायची. स्केलमध्ये 6.7 सेंटीमीटर मेजर करून एक लाईन सेगमेंट काढून घ्या. लाईन सेगमेंट काढली, त्यामध्ये मग प्रोसेस आपली तेच, अर्ध्यापेक्षा जास्ती डिस्टन्स घ्या, खाली एक असं येणार वाटते. हां, एक आपण खून केली म्हणजे सॉरी मार्क केलं. आता तेच सेम डिस्टन्स, अर्ध्यापेक्षा जास्ती वाला तेच सेम डिस्टन्स, एक इथे करा, एक इथे करा. हे इकडे होत चाललं आहे. तुम्ही जेव्हा शॉपनी कराल, कंपासनी कराल, तेव्हा बरोबर येऊन जाणार. हे तुम्हाला पूर्ण जे लाईन आहे ते स्ट्रेट येऊन जाणार, बिलकुल स्ट्रेट. स्ट्रेट नाही येऊन आली माझी, आज स्लिप होऊन राहिलं. असं तुम्हाला ते परपेंडिक्युलर बायसेक्टर मिळून जाणार. आता याचे नावं दिले आहे का, नावं नाही दिले आहे, जर पण तुम्ही देऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. पण नाव समजा एक्झाममध्ये जर नाव दिले असेल, सेगमेंट पी क्यू इज सेंटीमीटर 6.7, तर त्याला पी क्यू नाव देऊन द्यायचं. ओके, तर एवढं इझी आहे. तर बाकीचे 2 तुम्हाला होमवर्क. काय करायचं, जेवढी सेगमेंट दिली आहे त्याच्यापेक्षा जास्ती मेजरमेंट घ्यायचं कंपास, आणि ते याच्यामध्ये खाली एक मार्क वरती एक मार्क, तोच सेम डिस्टन्स देऊन एम पॉईंटवर ठेवा. तोच पॉईंट म्हणजे तिथं पण एक मार्क, खाली पण एक मार्क, तुम्हाला असा क्रॉसमध्ये एक मिळून जाणार. आणि मग ते सरळ पॉईंट अटॅच करून घ्यायचे, लाईन काढून घ्यायची. ओके, आता आपण सेकंड क्वेश्चन बघू. सेकंड क्वेश्चन आहे, आपल्याला अँगल्स दिले आहे, अँगल्स काढून त्याचं अँगल बायसेक्टर काढायचं. अँगल बायसेक्टरसाठी पहिले मग अँगल काढून घ्यावं लागेल. यासाठी पण मी एकच तुम्हाला कोणतं पण सॉल्व करून देईन, बाकी तुम्ही करून घ्याल. ओके, आता मी समजा 90च घेतो म्हटलं अँगल, मग 90चा अँगल काढून घ्या. आणि लास्ट याच्यामध्ये मी एक पॉईंट विसरलो होतं सांगायचं. जर तुम्ही ते सेगमेंट जेव्हा काढता, त्याची पूर्ण जे डिटेल दिली आहे ते लिहून टाकायची. आता फॉर एक्झाम्पल आपण आता 6.7चं सेगमेंट काढली होती, तर सेगमेंटच्या खाली सेंटीमीटर म्हणजे त्याचं मेजरमेंट लिहून टाकायची. जे डिटेल दिली आहे ते आपण काढली, तसं माहीत झालं पाहिजे समोरच्यांना म्हणून. ओके, आता जसं आपण हा अँगल काढला, तर हा अँगल कितीचा काढला आपण 90चा, मग इथे 90 देऊन द्या. तर 90चा अँगलचा हा सिम्बॉल आहे. ठीक आहे, आता 55चा काढला असेल ते 55चा अँगल मी लिहिला असता. आता बायसेक्टर कसं काढायचं, चॉक आपला तो डिस्टन्स घ्यायचा, एक स्पेसिफिक थोडं नॉर्मल डिस्टन्स घ्यायचा, एकदम मोठा पण एकदम छोटा पण नाही. एक या साईडनी, एक या साईडनी, सेम तेच डिस्टन्सला काही करायचं नाही. त्यास या एक पॉईंटवर ठेवायचं, इथे एक, इथे कुठेतरी मिळाला, तेच सेम डिस्टन्स या पॉईंटवर ठेवायचं. असं एक क्रॉसमध्ये तुम्हाला एक मार्क मिळून जाते. मग अँगलपासून त्या क्रॉसमधून एक लाईन काढून टाका, तुम्हाला तुमचा अँगल बायसेक्टर मिळून जाते. जर अँगल बायसेक्टरचं नाव असेल तर नाव लिहून द्या. इथे अँगलचं नाव असतं, त्या अँगल पण नाव दिलं असतं, म्हणजे अँगल ABC इक्वल टू 90 डिग्री असं असतं. तर मग अँगलचं ABC
सी असं नाव दिलं असतं. जे डिटेल्स दिली आहे, जी काढायला दिली आहे, ते आपण डिटेल्स लिहून टाकायची आपण काढणं कन्स्ट्रक्शन झाल्यावर. ओके, नाही तर होऊ शकते मार्क कटेन वगैरे. ओके, आपण आता नेक्स्ट बघू. आता थर्ड क्वेश्चनमध्ये काय दिलं आहे, ड्रॉ ऑप्टूस अँगल ट्रायंगल अँड राईट अँगल ट्रायंगल, फाइंड द पॉईंट ऑफ कॉन्क्युरन्स ऑफ अ अँगल बायसेक्टर ऑफ इच ट्रायंगल, वेअर डू द पॉईंट ऑफ कॉन्क्युरन्स लाय. म्हणजे एक ऑप्टूस अँगल काढायचा आहे आणि एक राईट अँगल ट्रायंगल काढायचा आहे. दोघांचा पण काय पॉईंट काढायचा आहे, कॉन्क्युरन्सचा पॉईंट काढायचा आहे. आपण अँगल बायसेक्टरच काढावं लागेल, तिथे दिलं आहे अँगल बायसेक्टर ऑफ ईच ट्रायंगल. तर अँगल बायसेक्टर कसं काढतो आपण, आत्ता या आधीचं बिलकुल काढलं तसंच. पहिले दोन एक ऑप्टूस अँगल आणि एक राईट अँगल ट्रायंगल काढायचं आहे. ऑप्टूस अँगल म्हणजे एकाचा अँगल 90च्या वर गेला पाहिजे. फॉर एक्झाम्पल तो अँगल असा राहू शकते, राईट. ऑप्टूस अँगल 90च्या वर, तर त्याचा अँगल बायसेक्टर काढा. कसं काढतो आपण, सेम एक छोटा डिस्टन्स घ्या, एक मार्क इथे, एक मार्क इथे, त्या सेम डिस्टन्सनी एक मार्क इथे, त्या सेम डिस्टन्सनी एक मार्क इथे, अँगल बायसेक्टर असं मिळून जाणार. सेम ते प्रोसेस या अँगलनी आता एक मार्क इथे, एक मार्क इथे, मग त्या सेम डिस्टन्सनी इकडे काढून घ्या एक, इथे कुठंतरी मिळून जाणार तुम्हाला. मग ठीक आहे. आता इथून इथे एक येणार, इथे एक येणार, तर इथे कुठंतरी हा मिळणार. मग आता आपल्याला भेटवायचंच आहे, तर थोडा वेगळाच काढून घेतो मी अँगल. इथून कुठून तरी अँगल बायसेक्टर मिळून जाणार तुम्हाला. ठीक आहे, तिथे तुम्हाला काय मिळाला, अँड कॉन्क्युरन्स लाईन, पॉईंट ऑफ कॉन्क्युरन्स. इथून बाय सर्वे क्रॉस होते ना कॉन्क्युरंट लाईन या पॉईंटमधून, तर हा का झाला पॉईंट. या पॉईंटला आता काय पॉईंट नाव देऊन द्या, ओ. ओके, ए बी सी. तुम्ही चॉपनी जेव्हा करा ना तुमचं प्रॉपर येऊन जाणार. आता मी थोडा हँडनी करतो म्हणून काय करायचं, नेहमी अँगल टू वर्टाईसवर ठेवून एक नॉर्मल अँगल घेऊन घ्यायचा, म्हणजे मार्क देऊन द्यायचा, त्या मार्कवरून सेम डिस्टन्सनी वरती देऊन द्यायचा. तुम्हाला असा एक पॉईंट मिळून जाणार. जर नाही मिळाला म्हणजे चुकून जाणार तुमचं. आता राईट अँगल ट्रायंगल, राईट अँगल ट्रायंगल असा राहू शकतो. ठीक आहे, हा राईट अँगल ट्रायंगल आहे. आता काय करायचं, सेम तेच प्रोसेस, एक एक अँगलची एक एक बायसेक्टर काढून घ्या. आता इथे ठेवला तर हा इथे एक मिळून जाणार, मग सेम इथे ठेवला तर होऊ शकते इथे कुठंतरी मिळणार तो, राईट, बायसेक्टर. आता यायचं डिस्टन्स 1 2, सेम डिस्टन्स 1 2, राईट. आता इथून इथे एक सेम डिस्टन्स इथे, सेम डिस्टन्स इथे, इथे कुठेतरी मिळणार. मग इथून असा एक बायसेक्टर मिळून जाणार. या पॉईंटला आणखी देऊन द्या काही पण नाव, सी पी क्यू आर. तर हा काय झाला पॉईंट सी. तर हा असा होता थर्ड क्वेश्चन. इथे तुम्हाला एक पॉईंट मिळून जाणार. तुम्ही तिथं लिहून टाका डिटेल सी वगैरे जे काही आपल्याला पॉईंट काय दिला आहे, वेअर डू द पॉईंट ऑफ कॉन्क्युरन्स लाय. इथे एक पॉईंट सी आहे, इथे एक पॉईंट ओ आहे. ठीक आहे, आता आपण फोर्थ क्वेश्चन बघू. ओके, फोर्थ क्वेश्चन काय आपला, ड्रॉ राईट अँगल ट्रायंगल, ड्रॉ द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ इच साइड, वेअर डज द पॉईंट ऑफ कॉन्क्युरन्स लाय. सेम तसंच राईट अँगल ट्रायंगल काढायचं आहे आणि अँगल बायसेक्टर परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचं आहे. राईट अँगल ट्रायंगल काढला 90चा. परपेंडिक्युलर बायसेक्टर आपण सेगमेंटचा यूज करून काढतो. सेगमेंटचा यूज म्हणजे आता हे जे सेगमेंट आहे, अर्ध्यापेक्षा जास्त डिस्टन्स घ्यायचं, एक इथे मारा, दुसरा इथे,
मग तोच डिस्टन्स इकडे पण एक, इकडे पण एक, राईट. या दोघांच्या मधातून एक लाईन काढून घ्या. तर आपण बायसेक्टर इथे मग 90चा अँगल मिळतो एक. सेम तसंच हे एक सेगमेंट आहे, इथे एक, इथे एक, इथे एक, इथे एक, मधातून एक मिळून जाणार, राईट. आता याचं इथून आता इकडे कुठेतरी मिळणार, इकडे कुठेतरी एक मिळणार, सेम इकडे हे, मग मधातून अशी कुठेतरी एक लाईन. हा मग हे किती झाले, हे 90 डिग्रीचे अँगल आहे, हे 90 डिग्री अँगल आहे. अशासारखी एक तुमची डायग्राम येऊन जाणार, म्हणजे जे कन्स्ट्रक्शन आहे तुमचं ते इकडे येऊन जाणार. पी क्यू आर, ट्रायंगलचं नाव दिलं नाही पण मी देऊन देतो. आता ओ, तर हा ओ म्हणजे काय झालं, द पॉईंट ऑफ कॉन्करन्सला आहे. म्हणजे या पॉईंटमधून तिन्ही परपेंडिक्युलर बायसेक्टर जाऊन राहिले ना, तर हा काय झाला, कॉन्करन्स. ओके, पॉईंट ऑफ कॉन्करन्स. तर हा होता 4th क्वेश्चन. आता लास्ट क्वेश्चन बघू. आता लास्ट क्वेश्चन काय आपला, मैथाली, शैला आणि अजय लिव्ह इन 3 डिफरंट प्लेसेस इन द सिटी. अ टॉय शॉप इज इक्विडिस्टन्स फ्रॉम द 3 हाऊस. विच जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन शुड बी यूज टू रिप्रेझेंट धिस. एक्सप्लेन युअर आन्सर. म्हणजे तीन फ्रेंड्स आहे, मैथाली, शैला आणि अजय भाऊ. हां, अजय भाऊ वेगळे, हे तिघही वेगळ्या वेगळ्या इथे राहते, इथे म्हणा कुठेही म्हणा, 3 वेगळ्या वेगळ्या याच्यावर राहते. तर ते टॉय शॉप आहे, ते तिघाच्या पण घराच्या सेंटरमध्ये आहे म्हणते, तिघाच्या सेंटरमध्ये आहे. तर यासाठी तुम्ही कोणतं कन्स्ट्रक्शन यूज कराल ते सांगायचं आहे. तुम्हाला आता आठवत असेल, सेकंड याच्यामध्ये आपण परपेंडिक्युलरचे आपण ते प्रॉपर्टी बघितली होती. फॉर एक्झाम्पल, असा एक ट्रायंगल होता, याचा बायसेक्टर असा, परपेंडिक्युलर बायसेक्टर याचा असा, आणि याचा काढला याचा एक असा. असा आपण एक प्रकारचं एक परपेंडिक्युलर बायसेक्टरचं केलं होतं. हा जो डिस्टन्स राहतो, जो कॉन्करंट राहतो, जो पॉईंट मिळतो आपला सर्कम सेंटर म्हणून नाव सांगितलं होतं मी तुम्हाला. तो हा जो डिस्टन्स आहे तो राहतो सेम इथून वर्टायसेसपासून. आपण ऑप्टिक्स अँगलची घेतली होती डायग्राम बहुतेक, त्यामधून आपण बहुतेक एक्स का काहीतरी पॉईंट घेतला होता, सी पॉईंट घेतला होता. तर हा जो पॉईंट राहतो तो कसा राहतो, सेम राहते, म्हणजे जो डिस्टन्स राहते तो सेम राहते. सेम आपल्या इथे असं तसं काढायचं आहे. आता हे मैथाली ताई झाली, हे शैलाताई एस आणि अजय भाऊ ए. तर एक प्रकारचा ट्रायंगल झाला. हा ट्रायंगल झाला. याच्या आधी काढायचे परपेंडिक्युलर बायसेक्टर. तर आता हा एक सेगमेंट आहे, याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर आता असं काढला तर एक असा कुठेतरी परपेंडिक्युलर बायसेक्टर येणार या सेगमेंटचा. याचा असं कुठेतरी येणार, दिसते नाही तर 90 डिग्री नाही, 90 डिग्री नाही दिसतं वाटते. 1 मिनिट, बिलकुल झालंच आहे. असं होऊ शकते. इथे एक 90 दिसतं ना, हा एक 90चा. ओके. आता या सेगमेंट झाला, या सेगमेंटचा बाकी आहे. हा एक 90चा. आता तुम्हाला परपेंडिक्युलर बायसेक्टर मी सांगितले आहे कसे काढायचे, तर सेगमेंटचं तुम्ही तसं करून घ्या. ठीक आहे. आता तुम्हाला इथे एक पॉईंट मिळाला. आता तुमचं हे एम पासून आणि सी एस पासून तर डिस्टन्स कसं आहे, सेम आहे. याला पॉईंट ओज घेऊन घेऊ आपण. ठीक आहे. त्याच्यामध्ये प्रॉपर्टीमध्ये सांगितलं होतं. मग आता हे जे सेंटरपासून तर ते वर्टायसेसपर्यंत डिस्टन्स कसं राहते, सेम राहते. म्हणजेच ओ ए इक्वल टू ओ एम इक्वल टू ओ एस. हे आहे आपला सेंटर, म्हणजे टॉय शॉपचा टीज घेऊन घेऊ. मग इथे
TA TM TS हे झालं सेंटर टॉय शॉप. तुम्ही सेकंड प्रॉपर्टी तुम्ही अजून जर तुमच्या लक्षात नसेल तर वापस बघा. जो कॉन्करन्सचा राहते पॉईंट त्याला काय म्हणतो सरकम सेंटर, सर्वेपासून सेम राहते. ओके, तर मित्रांनो हा होता प्रॅक्टिस सेट 1. होप तुम्हाला सर्व समजलं असेल, सर्व कन्सेप्ट समजले असेल आणि क्वेश्चन समजले असेल. जर तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटेल नक्की आम्हाला कमेंटमध्ये कळवा. टीचिंग आवडली असेल तर नक्की लाईक करा. आपण पुन्हा भेटू न्यू व्हिडिओमध्ये न्यू प्रॅक्टिस सेट घेऊन. तोपर्यंत छान अभ्यास करत राहा, छान मार्क्स मिळवत राहा. तोपर्यंत बाय.